तर बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, व्हेकल लेआउट चालू होतं. ठीक आहे, व्हेकल लेआउटमध्ये आपण एका टाईपचा लेआउट बघितला होता. व्हेकल लेआउट म्हणजे काय की व्हेकलमध्ये असलेले जे मेन पार्ट्स आहे, मेन पार्ट कुठले, इंजिन, रॅडिएटर, गिअरबॉक्स, क्लच, युनिव्हर्सल जॉईंट, प्रोपेलर शाफ्ट, त्याच्यानंतर ड्राईव्ह एक्सल, याची अरेंजमेंट कुठं म्हणजे नाही का त्या अरेंजमेंटनुसार त्याची व्हेकलचे लेआउट पडलेले. ठीक आहे, तर लास्ट टाइम आपण एक लेआउट बघितला होता, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, आता फ्रंटचे जे व्हील राहणार आहे, फ्रंटचा जो ॲक्सेल राहणार आहे त्यालाच काय दिलेलं असणार, ड्राईव्ह दिलेला असणार. ड्राईव्ह म्हणजेच जो इंजिन टॉर्क प्रोड्यूस करणार आहे, तो प्रोड्यूस केलेला टॉर्क आपण काय करणार, फ्रंट फ्रंट ॲक्सेललाच देणार. फ्रंट ॲक्सेलला अटॅच कोण राहणार आहे, फ्रंट व्हील राहणार आहे. फ्रंट ॲक्सेल म्हणजे काय की पुढचा ॲक्सेल म्हणजे पुढचे चाकं आणि पाठीमागचे चाकं. ठीक आहे, तर पुढच्या चाकाला फ्रंट ॲक्सेल राहतो. तर फ्रंट ॲक्सेलला आपण जर पॉवर दिली तर तो लेआउट कुठल्या टाईपचा होतो, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता आपण इथं टीचिंग मोड, डेस्कटॉप मोड. ठीक आहे, आलं बघा इथं रायटिंग करायचं. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह बघितलं होतं. आता आज आपण बघणार आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. म्हणजे इंजिन कुठं राहणार आहे, फ्रंटला राहणार आहे आणि ड्रायव्हिंग ॲक्सेल कुठं राहणार आहे, पाठीमागं राहणार आहे. ठीक आहे, मग लास्ट लेक्चरचं आपण हे बघितलेलं, त्याचे ॲडव्हान्टेजेस पण बघितले होते, डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले होते. आता आज आपण बघणार आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर बघा फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, त्याला शॉर्टकटमध्ये बघा कधी कधी पेपरमध्ये असं पण क्वेश्चन येतो, एक्सप्लेन, नुसतं दिलं जातं FERWD. FERWD म्हणजे काय, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता व्हील ड्राईव्ह, आता ड्राईव्ह म्हणजे काय की ड्रायव्हिंग ॲक्सल. मग ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणजे काय की ज्या ॲक्सलला आपण टॉर्क देणार आहे इंजिनच्या मार्फत, त्याला काय म्हणायचं, ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणायचं. मग तो जर ड्रायव्हिंग ॲक्सल पुढं असेल तर त्याला फ्रंट ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणतात आणि पाठीमागचं जर असेल तर त्याला रिअर ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणतात. आता ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणजे पण काय, काही जणांना कळत नसेल. ठीक आहे, तर ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणजे काय की सपोज आपली सायकल आहे, सायकलमध्ये एक पायडलला गिअर राहतो. ठीक आहे, आणि त्या गिअरवरून चेन काय केलं जाते, ती फिरियलला बसवलेलं जातं. फिरियल कुठं बसवलेलं जातं, पाठीमागच्या चाकाला. मग पाठीमागचं चाक जे आहे ते झालं रिअर ॲक्सलला अटॅच आहे, म्हणून काय आहे की तो झाला ड्रायव्हिंग ॲक्सल. म्हणजे आपण काय की ज्या ॲक्सलला पॉवर देणार आहे, म्हणजे इंजिनमध्ये प्रोड्यूस झालेला जो टॉर्क आहे, इंजिन काय करणार, पेट्रोल बर्न करणार, म्हणजेच काय की केमिकल एनर्जीला कन्वर्ट करणार हीट एनर्जीमध्ये. मग हीट एनर्जी मेकॅनिकल अरेंजमेंट थ्रू कशामध्ये कन्वर्ट होणार, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. मग मेकॅनिकल एनर्जीमध्ये जो टॉर्क प्रोड्यूस होणार आहे, तो टॉर्क काय करणार आपण रिअर ॲक्सलच्या व्हीलला ट्रान्समिट करणार आहे. मग त्याला काय म्हणायचं, फ्रंट इंजिन रिअर व्हील. फ्रंट इंजिन बघा, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. मग त्याला शॉर्टकटमध्ये FERWD. मग पेपरमध्ये कधी कधी येतं नुसतं एक्सप्लेन FERWD, मग तुम्हाला त्यावेळेस लिहिता आलं पाहिजे. किंवा क्वेश्चन असा पण येतो, एक्सप्लेन द फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह विथ इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. शॉर्टकटमध्ये जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला FERWDचा फुल फॉर्म लिहावा लागेल. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात पहिले आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हचा लेआउट कसा राहतो बघू. ठीक आहे, तर मग नेक्स्ट पेजवरती लेआउट आहे बघा, इथं शॉर्टकटमध्ये डायग्राम दाखवली. हीच डायग्राम आपण इथं एनलार्ज करून दाखवली बघा. आता काय आहे की फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, मग इंजिन कुठं राहणार आहे, फ्रंटला राहणार आहे. कुठं राहणार आहे, फ्रंटला. मग बघा हे काय आहे, इंजिन आहे, हे काय आहे, इंजिन आहे. ठीक आहे, दुसरा कलर घेऊ, दिसत नाही. तर हे काय आहे, इंजिन. हे काय आहे, इंजिन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, इंजिन कुठे आहे, आता पुढे इथं दाखवले बघा, दोन व्ह्यू दाखवले. हा काय आहे, टॉप व्ह्यू आहे, हा काय आहे, फ्रंट व्ह्यू. तर फ्रंट व्ह्यूमध्ये बघा इंजिन इथं दिसतंय, कुठं दिसतंय, इंजिन इथं दिसतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इंजिन, आता बघा जिथं इंजिन राहणार आहे तिथंच काय राहणार आहे, क्लच राहणार आहे. काय राहणार आहे, क्लच. कारण की इंजिनमध्ये क्रँकशाफ्टला अटॅच फ्लायव्हील असतं आणि फ्लायव्हीलच्या तिथंच काय असतो, क्लच असतो. आता सगळ्यांना क्लचच्या फंक्शन माहिती, मी स्टार्टिंगला ज्यावेळेस बेसिक टर्मिनॉलॉजी सांगितली होती व्हेकलची, तर त्याच्यामध्ये आपण फंक्शन ऑफ क्लच बघितलं होतं. ठीक आहे, तर मग बघा इथं क्लच दाखवलेलं आहे, इथं काय, हा क्लच, हा काय क्लच. ठीक आहे, मग क्लच नंतर ना लगेच काय राहतो, गिअर बॉक्स राहतो. काय राहतो, गिअर बॉक्स. आता हे जे पार्ट्स आहे, इंजिन, क्लच आणि गिअर बॉक्स, हे काय राहते, एकमेकांना अटॅचच राहते आणि ते काय पूर्ण सिंगल युनिटमध्ये येते, इंजिनच्या जवळच. ठीक आहे, म्हणजे या तीन गोष्टींनी मिळून एक युनिट बनतं. तर मग गिअर
सॉरी गिअरचे पहिले क्लच, इंजिन क्लच आणि गिअर हे तिन्हीची काय फ्रंटला अरेंजमेंट केलेली, म्हणून याला काय म्हणायचं फ्रंट इंजिन, याला काय म्हणायचं फ्रंट इंजिन. बघा इंजिन कुठे फ्रंटला आहे. त्याच्यानंतर ना आता गिअर बॉक्समधून आपल्याला काय करायचे, जो प्रोड्यूस झालेला टॉर्क आहे तो कुठं काय करायचा आहे, रिअर ॲक्सेलपर्यंत न्यायचं आहे. कुठं न्यायचं आहे, रिअर ॲक्सेल. मग बघा हा फ्रंट व्हील आणि रिअर व्हीलमध्ये काही डिस्टन्स राहतं, व्हेकलवरती डिपेंड आहे ती किती ठेवायचं. ठीक आहे. मग बघा आता इथं काय की याच्यामध्ये डिस्टन्स आहे. मग आता ही जी गिअरमध्ये प्रोड्यूस झालेली पॉवर आहे ही काय करायची आपल्याला रिअर ॲक्सेलपर्यंत पोहोचवायची. तर मग रिअर ॲक्सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी बघा इथं प्रोपेलर शाफ्ट दिलेला आहे. हा काय प्रोपेलर शाफ्ट, याला काय म्हणतात प्रोपेलर शाफ्ट. ठीक आहे. तर मग प्रोपेलर शाफ्ट जो आहे तर तो काय आहे की इथं मध्ये दिलेला आहे, कुठं इंटरमिडिएट मेंबर आहे. तो काय करतो गिअर बॉक्स आणि जो आपला ड्रायव्हिंग ॲक्सेल आहे त्याला कनेक्ट करायचं काम करतो. ठीक आहे. तुम्ही गाडीमध्ये ट्रकमध्ये वगैरे बघितलं असेल प्रोपेलर शाफ्ट बॉटम साईडला असतो बघा, तो रोटेट होतो आणि त्याच्यामध्ये 2 जॉईंट पण राहते. कोणते जॉईंट राहते बघा, युनिव्हर्सल जॉईंट. मग मागच्या वेळेस तुम्ही युनिव्हर्सल कपलिंग PDR मध्ये ड्रॉ केली ती बघा, तर त्याच्यामध्ये 2 फ्लेंज राहत्या, नंतर मध्ये सेंटर ब्लॉक राहतो आणि त्याला एक बाजूला इनपुट शाफ्ट असतो, एक बाजूला आउटपुट शाफ्ट असतो. ठीक आहे. मग आता तो प्रोपेलर शाफ्टमधला युनिव्हर्सल जॉईंट काय करतो, इन्क्लिनेशनवरती पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतो. म्हणजे काय की 2 शाफ्ट जर एकमेकांना इन्क्लाइन असेल किंवा इन्क्लिनेशन व्हॅरी होत असेल, कधी कधी स्ट्रेट पण राहू शकतं, कधी कधी इन्क्लिनेशन पाहिजे त्या अँगलमध्ये व्हॅरी होणार आहे. आता बघा इथं युनिव्हर्सल जॉईंट द्यायचं कारण काय, कारण की ज्यावेळेस गाडी अनइवन सरफेसवरून जाणार आहे त्यावेळेस काय होणार की फ्रंट साईड हाईकला जाऊ शकते किंवा रस्त्यामध्ये खड्डे जर असेल तर फ्रंट साईड खाली जाणार, पाठीमागची साईड वरती येणार. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार आहे, व्हॅरिएशन होणार आहे, डिस्टन्स व्हॅरी होणार आहे. मग त्यावेळेस अशा अनबॅलन्स सरफेसवरती प्रोपेलर शाफ्ट काय की आता इथं कनेक्ट केलेला असतो आणि मग तिथलं व्हॅरिएशन जे होणार आहे फ्रंटचं आणि रिअरचं, तर ते व्हॅरिएशन सेल्फ ॲडजस्ट करायचं काम कोण करतं, तर हे युनिव्हर्सल जॉईंट करतं. तर मग बघा युनिव्हर्सल जॉईंट 2 ठिकाणी दिलेलं आहे, एक तर इथं पण दिलेलं आहे, नंतर ना इथं जो डिफरन्शियल आहे बघा, तर डिफरन्शियलला कनेक्ट करायच्या आधी पण एक युनिव्हर्सल जॉईंट दिला आहे आणि गिअरबॉक्स नंतर ना एक इमिडिएट डिफरन्शियल जॉईंट दिलेला आहे. आता प्रोपेलर शाफ्टमध्ये पण 2 टाईपचे शाफ्ट राहतात. एक राहतो सेल्फ स्लायडिंगवाला, म्हणजे काय की त्याच्यामध्ये जर डिस्टन्स व्हॅरी जर झालं तर त्या शाफ्टची लेंथ ऑटोमॅटिक ॲडजस्ट होती. ठीक आहे. तर मग आता ते आपण प्रोपेलर शाफ्टच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघू. मग इथं काय दिलेलं आहे प्रोपेलर शाफ्ट. मग प्रोपेलर शाफ्ट नंतर परत एक काय दिलेलं आहे युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंट नंतर इथं काय डिफरन्शियलला अटॅच आहे. ठीक आहे. मग डिफरन्शियल नंतर ती पॉवर कुठं चालली, रिअर ड्रायव्हिंग ॲक्सेलला. मग रिअर ड्रायव्हिंग ॲक्सेलला काय अटॅच असत्या, व्हील्स अटॅच असत्या. काय असत्या, व्हील्स. बघा इथं काय दिलेलं आहे, व्हील्स. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याचा पॉवर फ्लो कसा बनणार बघा. काय लिहायचं आपल्याला आता, पॉवर फ्लो. ठीक आहे. पॉवर फ्लो. मग पॉवर फ्लोमध्ये सगळ्यात पहिले पॉवर कुठे प्रोड्यूस होणार, इंजिनमध्ये. कुठे प्रोड्यूस होणार, इंजिन. इंजिन नंतर पॉवर कुठे जाणार आहे, क्लच. ठीक आहे. इंजिन नंतर जाणार क्लचमध्ये. क्लच नंतर पॉवर कुठे जाणार, क्लचला कोण अटॅच राहतं, गिअर बॉक्स नंतर कुठे जाणार. आता इथं इंटरमिडिएट मेंबर आहे युनिव्हर्सल जॉईंट. ठीक आहे. मग इथं युनिव्हर्सल जॉईंट आता मी लिहित नाही, तो जॉईंट आहे, इट्स पार्ट ऑफ डिफरन्शियल. म्हणजे तो काय डिफरन्शियलचाच पार्ट आहे. सॉरी डिफरन्शियल नाही, प्रोपेलर शाफ्टचा पार्ट आहे, म्हणून ते मी इथं लिहित नाही. आता इथं डायरेक्ट प्रोपेलर शाफ्ट लिहितो, प्रोपेलर शाफ्ट. ठीक आहे. मग प्रोपेलर शाफ्ट नंतर पॉवर कुठे जाणार आहे, डिफरन्शियलला जाणार आहे. कुठे जाणार आहे, डिफरन्शियल. तर डिफरन्शियल काय करतं, तर पॉवर इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतं ॲज पर रिक्वायरमेंट. मग आता ज्या वेळेस या इकडच्या साईडला व्हीलला जास्त टॉर्क पाहिजे असेल तर डिफरन्शियल पाहिजे तेवढा टॉर्क देणार. त्याच्यानंतर तिकडच्या व्हीलला जर जास्त कमी टॉर्क पाहिजे असेल तर कमी देणार. म्हणजे काय की ॲज पर रिक्वायरमेंट ते काय करणार, पॉवर किंवा टॉर्क ट्रान्समिट करायचं काम करणार. त्याच्यानंतर हे डिफरन्शियल थ्रू कुठे जाणार, रिअर ॲक्सल. मग रिअर ॲक्सलमधून तो कुठे जाणार, रिअर व्हील. रिअर व्हील काय होणार, रोटेट होणार. आणि रोटेट झाल्यानंतर ते काय करणार की जो रोड सरफेस आहे त्याच्यासोबत ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असते आणि मग तिथं काय होणार, ते रोटेट झाल्यानंतर व्हेकलला मूव्ह करायचं काम करणार.
म्हणजे सगळ्यात पहिले पॉवर कुठे प्रोड्यूस होऊ राहिली इंजिनमध्ये, नंतर ती कुठे जाऊ राहिली क्लचमध्ये, क्लचमधून गिअरबॉक्समधून प्रोपेलर शाफ्टमधून डिफरन्शियल, डिफरन्शियल कुठे देऊ राहिली ती रिअर ॲक्सलला, मग रिअर ॲक्सलला काय अटॅच आहे रिअर व्हील, मग गाडी काय होती चालती. म्हणजे इंजिन फ्रंटला आहे आणि ड्रायव्हिंग ॲक्सल रिअरला आहे. मग बघा जनरली हा लेआउट मोठ्या हेवी व्हेकल्समध्ये यूज केला जातो. हेवी व्हेकल्स म्हणजे काय की ज्या आपलं लोडिंग व्हेकल जे काय करत्या माल वाहतूक करायचं काम करतात किंवा ट्रक्स वगैरे त्यांच्यामध्ये अशा टाईपचा लेआउट यूज केला जातो. मग बघा इथं 3D डायग्राम दिलेली, इथं फ्रंटला इंजिन आहे, इंजिन नंतर ट्रान्समिशन. आता बघा काही जणांना कन्फ्यूज होशन सर या डायग्राममध्ये ट्रान्समिशन नाही, इथं ट्रान्समिशन आहे, मग तुम्ही इथं ट्रान्समिशन सांगितलंच नाही. तर ट्रान्समिशन म्हणजे काय राहतं मी सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, क्लच त्याच्यानंतर प्लस गिअरबॉक्स त्याच्यानंतर नेक्स्ट गिअरबॉक्स. ठीक आहे, हे सगळं सिंगल युनिटमध्ये राहतं, याला काय म्हणतात ट्रान्समिशन म्हणतात. मग बघा आता इथं ट्रान्समिशन दिलेलं आहे आणि ट्रान्समिशन नंतर इथं काय रिअर ॲक्सल दिलेलं आहे, रिअर ॲक्सल नंतर इथं डिफरन्शियल दिलेलं आहे. ठीक आहे, ॲक्च्युली हा लेआउट आहे ना 4x4चं, याच्यामध्ये ट्रान्सकेस पण दाखवलेलं आहे, बट ह्याच टाईपचं राहतं, इंजिन फ्रंटला राहतं, पॉवर रिअर व्हीलला दिलेले असते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं साईड व्ह्यूमध्ये इथं इंजिन दाखवलं आहे. आता हे स्टेअरिंग मेकॅनिझम पुढंच राहणार आहे ऑब्वियसली, कारण की काय की आपल्याला गाडीला जर टर्न घ्यायचं असेल तर आपण स्टेअरिंग रोटेट करतो आणि स्टेअरिंगमध्ये स्टेअरिंग मेकॅनिझम हे ऑलवेज फ्रंट व्हीललाच अटॅच राहतं, ते आपण रिअरला करू शकत नाही. किंवा आता बघा मोठे मोठे ट्रक राहतात त्याला इंटरमिडिएट स्टेअरिंग पण राहते, तर त्यांची लेन जर खूप जास्त असेल तर त्याला एक इंटरमिडिएट टर्निंग पण प्रोव्हाइड केलेलं राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही बघा हा प्रोपेलर शाफ्ट फ्रंट साईडवरून आला. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं इन्क्लिनेशनमध्ये पॉवर ट्रान्समिट करायला. बघा इथं हा कसा आहे, असा इन्क्लाइन आहे बरोबर आहे नाही, म्हणजे ही लेवल आणि ह्या लेवलमध्ये गॅप आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढा डिस्टन्स आहे. मग हे डिस्टन्स ऑटोमॅटिक युनिव्हर्सल जॉईंट काय करते ॲडजस्ट करते. आता हे जे इन्क्लिनेशन आहे ऑटोमॅटिक व्हॅरी होतं. व्हॅरी कसं काय होतं, तर ज्यावेळेस फ्रंटचे जे व्हील आहे ते काय आहे की कधी कधी खाली जातात, म्हणजे काय आहे की गड्ड्यामध्ये जातात, अनइवन सर्व्हिसवरून ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांची हाईट कमी जास्त होती. मग ही हाईट ॲडजस्ट करायचं काम मेन युनिव्हर्सल जॉईंट करताय, किंवा तुम्ही PDR मध्ये त्याला युनिव्हर्सल कपलिंग म्हणलेलं आहे बघा, तुम्ही ड्रॉ पण केलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता आपण थिअरी बघू. तर बघा आता मग इथं दिलेलं आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, मग इट इज द मोस्ट कन्व्हेन्शनल टाईप लेआउट. आता हा जो लेआउट आहे हा मोस्ट कन्व्हेन्शनल टाईप आहे आणि हा सगळ्यात जास्त यूज केला जायचा. ठीक आहे, म्हणजे लोडिंग व्हेकलमध्ये सगळ्यात जास्त यूज केला जातो. त्याच्यानंतर इन दिस अरेंजमेंट इंजिन इज फिटेड इन फ्रंट ऑफ व्हेकल. इंजिन कुठं राहतं फ्रंटला राहतं, कुठं राहतं फ्रंटला. त्याच्यानंतर अँड ड्राईव्ह इज गिवन टू रिअर व्हील. मग ड्राईव्ह म्हणजेच काय की जो टॉर्क आहे टॉर्क कुठं दिलेला असतो रिअर व्हीलला दिलेला असतो. मग याचा पॉवर फ्लो बघा, सगळ्यात पहिली पॉवर प्रोड्यूस होणार इंजिनमध्ये, नंतर ती कुठे जाणार क्लचमध्ये, क्लचमधून कुठे जाणार गिअरबॉक्समधून कुठे जाणार युनिव्हर्सल जॉईंटमधून कुठे जाणार प्रोपेलर शाफ्टला. मग प्रोपेलर शाफ्टच्या तिथं पुन्हा एक युनिव्हर्सल जॉईंट राहणार. ठीक आहे, मग त्या युनिव्हर्सल जॉईंट थ्रू कुठे जाणार आहे डिफरन्शियलमधून कुठे जाणार रिअर ॲक्सलला जाणार आणि रिअर ॲक्सलमधून ती कुठे ट्रान्समिट होणार व्हीलला. म्हणजे पॉवर फ्लो कसा आहे, आता बघा पेपरला जर प्रश्न आला तर तुम्ही काय करायचं पहिले डायग्राम काढायची. डायग्राम काढल्यानंतर लिहायचं की इंजिन फ्रंटला राहतं आणि ड्रायव्हिंग ॲक्सल हा रिअरला राहतो. मग नंतर लिहायचं पॉवर फ्लोमध्ये सगळ्यात पहिले इंजिन क्लच गिअरबॉक्स, त्याच्यानंतर इथं ॲरो देत जायचे. ठीक आहे, इथं ॲरो नाही, इथं ॲरो देत जायची. इंजिन क्लच गिअरबॉक्स युनिव्हर्सल जॉईंट, नंतर प्रोपेलर शाफ्ट डिफरन्शियल रिअर ॲक्सल आणि व्हील. म्हणजे पॉवर काय होणार सगळ्यात पहिले इंजिनमध्ये प्रोड्यूस होणार, नंतर क्लचमध्ये जाणार, क्लचमधून गिअरबॉक्समधून युनिव्हर्सल जॉईंटमधून डिफरन्शियल, सॉरी इथं मध्ये प्रोपेलर शाफ्ट दाखवायचं राहिलं. ठीक आहे, इथल्या प्रोपेलर शाफ्ट. ठीक आहे, प्रोपेलर शाफ्ट नंतर डिफरन्शियल नंतर रिअर ॲक्सल आणि हे रिअर व्हील. ठीक आहे, रिअर व्हील म्हणजे पॉवर कशी ट्रान्समिट होणार आहे इंजिनपासून रिअर ॲक्सल रिअर व्हीलपर्यंत जाणार आहे. ठीक आहे, मग बघा आता याच्यामध्ये फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हचे जे फायदे आहेत ते काय बघा. इथं सगळ्यात पहिला मेन फायदा आहे इवन वेट डिस्ट्रीब्युशन. आता याच्यामुळे काय होतं इवन वेट डिस्ट्रीब्युशन होतं. इवन म्हणजे काय की सगळ्या साईडला इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट झालेलं राहतं आणि सगळ्या ठिकाणी इक्वल वेटचं डिस्ट्रीब्युशन आढळतं. का, कारण की इथं काय आहे की फ्रंटला इंजिन आहे म्हणजे इंजिनचं लोड फ्रंटला आहे. त्याच्यानंतर मध्येच इथं काय आहे की प्रोपेलर शाफ्ट अटॅच करेल, मग प्रोपेलर शाफ्टचं वजन काय राहणार आहे इथं इंटरमिडिएटला पण राहणार आहे. त्याच्यानंतर इकडे डिफरन्शियल युनिट
आणि ते कुठं राहतं, रिअरला राहतं. आणि त्याच्यानंतर इथं कन्व्हेन्शनल म्हणजे काय की सगळीकडे रोल काय आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. बघा, द डिव्हिजन ऑफ वेट बिटवीन द फ्रंट अँड रिअर व्हील हॅज सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन हँडलिंग. इट इज much easier to get 50-50 weight distribution in rear wheel drive car than the front wheel drive car, as the more engine can lie between the front and rear wheels. In case of mid layout, entire engine and transmission is moved further back. तर बघा, ते मिड इंजिनच्या सोबत कम्पेअर करताय की मिड इंजिनला काय की इंजिन मिडलला असल्यामुळे त्याचं आणखीन वेट डिस्ट्रीब्युशन राहतं. पण त्याच्यामध्ये काय होतं की जे म्हणजे नाही का, जे ट्रान्समिशन सिस्टम आहे ते जास्त पाठीमागच्या साईडला मूव्ह होतं. मग त्यामुळे तिथं काय की एवढा बॅलन्स होत नाही मिड इंजिन मध्ये. पण इथं फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह मध्ये काय होतं, इंजिन एकदम फ्रंटला राहतं. त्याच्यानंतर जे ट्रान्समिशन सिस्टम आहे तो थोडं इंटरमिडिएट येतं. त्याच्यानंतर मध्ये प्रोपेलर शाफ्ट राहतो आणि नंतर पाठीमागच्या साईडला डिफरन्शियल आणि रिअर व्हील ड्राईव्ह राहतं. त्याच्यामुळं सगळं वेट जे ते बरोबर प्रॉपर फ्रंटला, मिडलला आणि रिअरला इक्वल राहतं. म्हणजे की ह्याच्यामध्ये वेट डिस्ट्रीब्युशन खूप इक्वल राहतं सगळ्या ठिकाणी. कशामध्ये, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्टेअरिंग रेडियस. आता बघा, स्टेअरिंग रेडियस म्हणजे काय की स्टेअरिंग मेकॅनिझम काय फ्रंट व्हीलला दिलेलं आहे, बरोबर. आता फ्रंट व्हीललाच राहतं ते ऑलवेज. आणि आपण पॉवर ट्रान्समिट कुठे केली, रिअर व्हील ड्राईव्हला केलेली, म्हणजे रिअर ॲक्सेलला गेलेली. त्याच्यामुळं फ्रंट ॲक्सेल काय आहे, रिकाम आहे. म्हणजे तिथं काही दुसरी वेगळी अरेंजमेंट नाही. त्याच्यामुळं ती जी स्टेअरिंग मेकॅनिझम आहे ती एकदम प्रॉपर वेमध्ये वर्क होते. मग बघा, स्टेअरिंग रेडियस. ॲज नो कॉम्प्लिकेटेड ड्राईव्ह शाफ्ट जॉईंट आर रिक्वायर्ड ॲट द फ्रंट व्हील, इट इज पॉसिबल टू टर्न देम फर्दर than would be possible using the front wheel drive, resulting in smaller radius. मग बघा, इथं स्टेअरिंग मेकॅनिझम काय आहे की फ्रंट व्हीलला अटॅच केलेलं आहे. मग काय की आपण तिथं जो ॲक्सल आहे किंवा जी चेसी ती निमूळती डिझाईन करू शकतो पुढच्या बाजूला, कारण की पुढच्या बाजूला काही इंजिन वगैरे नाही. त्याच्यामुळे टर्निंग रेडियस कमी लागते. म्हणजे काय की फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हची जी गाडी आहे तिला टर्न घेण्यासाठी कमी जागा लागते ॲज कम्पेअर टू फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोर प्रिडिक्टेबल स्टेअरिंग. मग बघा, मोर प्रिडिक्टेबल स्टेअरिंग म्हणजे काय की आपण जर ठरवलं की एवढ्याच जागेतनं शार्प टर्न मारायचं तर आपण या गाडीवरती शार्प टर्न घेऊ शकतो. याचा अर्थ आहे म्हणजे बघा, इन लो ट्रॅक्शन कंडिशन म्हणजे काय की लो ट्रॅक्शन कंडिशन म्हणजे काय की जिथं ग्रॅव्हल्स म्हणजे काय दगड आणि आईस म्हणजे काय की आता ह्या व्हेकल जे आहे व्हेकल नुसत्या आपल्याकडं काय की आईस वगैरे पडत नाही. जसं जम्मू काश्मीर वगैरे ते एरिया असेल किंवा ज्या कंट्रीज आहे जिथं कायम काय होतं, बर्फ पडतो बघा, तर तिथं काय राहतं, रस्त्यावरती आईस वगैरे राहतो. तर मग तिथं काय होतं की प्रॉपर ट्रॅक्शन फोर्स भेटत नाही. का बरं, कारण की इंजिन रिअरला आहे आणि सपोज इंजिन जर फ्रंटलाच असेल आणि मेकॅनिझम पण फ्रंटलाच ॲड करेल असेल आपलं कोणतं स्टेअरिंग मेकॅनिझम, तर तिथं एवढा ट्रॅक्शन फोर्स भेटत नाही. ठीक आहे. नंतर बिकॉज ऑफ द स्टेअरिंग व्हील मेंटेन द ट्रॅक्शन अँड ॲबिलिटी टू अफेक्ट द मोशन ऑफ व्हेकल ऑफ द व्हेकल इवन इफ द ड्राईव्ह व्हील आर स्लिपिंग. मग बघा, जर आपण फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये काय करायचो, पॉवर जी आहे ती फ्रंट व्हीललाच द्यायचो आणि स्टेअरिंग रेडियस पण कुठं राहायची, फ्रंटलाच राहायची. मग ज्यावेळेस आपण काय व्हायचं, गाडीला पिकअप घ्यायचं आणि त्यात टर्निंग पण घ्यायचं, त्यावेळेस गाडीचे जे व्हील ते काय व्हायचे, स्लिप व्हायचे, टर्न बसायचं नाही. ठीक आहे. मग इथं काय आहे की पाठीमागच्या साईडला पॉवर दिलेली आणि मग फ्रंटला काय की पॉवर वगैरे काही नाही. आपण स्टेअरिंग मेकॅनिझम इझिली काय करू शकतो, टर्न करू शकतो विदाऊट स्लिपिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सिम्पल फ्रंट ॲक्सल डिझाईन. आता फ्रंट ॲक्सलची डिझाईन एकदम सिम्पल राहते, कॉम्प्लिकेटेड नसते, कारण त्याला पॉवर ट्रान्समिशन नसतं, नुसतं आपल्याला स्टेअरिंग मेकॅनिझम डिझाईन करायचं राहतं. त्याच्यानंतर बेटर इंजिन कुलिंग. आता बघा, बेटर इंजिन कुलिंग का बरं आहे, कारण की इंजिन बघा, इंजिन कुठे फ्रंटला आहे, मग तिथंच आपण इमिडिएट काय करणार आहे, इंजिन कुठे आहे, फ्रंटला, आणि तिथंच आपण काय करणार, रेडिएटर प्रोव्हाइड करणार. मग रेडिएटरला समोरच्या बाजूने काय भेटणार, फ्रेश एअर भेटणार. फ्रेश एअर भेटल्यानंतर रेडिएटरची जी इफिशियन्सी ती इम्प्रूव्ह होणार. मग रेडिएटरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली की ऑटोमॅटिक इंजिन कूल राहण्यासाठी मदत होणार. ठीक आहे. म्हणजे ते एक फायदा आहे कशाचं, की जर आपलं इंजिन फ्रंटला असेल तर आपण त्याला फ्रेश एअर देऊ शकतो. ठीक आहे. मग आता बघा, रेडिएटर. मग रेडिएटर म्हणजे काय की एक
जसं गाडीमध्ये AC असते तशी इंजिनला पण AC प्रोव्हाइड करायला असते, जेणेकरून त्याचं टेम्परेचर इन्क्रीज नाही झालं पाहिजे. जर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याच्यामध्ये असणारे गॅसकेट वगैरे जे तर ते काय होतं, बर्न होऊन जातं. मग त्यावेळेस इंजिन लीक होतं. मग आता रेडिएटर काय की फ्रंटला असल्यामुळं फ्रेश एअर भेटते. फ्रेश एअर भेटल्यामुळं त्याचा बेटर कूलिंग इफेक्ट भेटतो. बघा इथं दिलेलं आहे, बेटर इंजिन कूलिंग बाय टेकिंग द फुल बेनिफिट ऑफ नॅचरल एअर स्ट्रीम. मग नॅचरल एअर स्ट्रीम म्हणजे काय की नॅचरल एअर भेटणार आहे आणि त्याच्या म्हणजे नाही का हवेच्या ज्या धारा आहेत किंवा आपण त्याला फ्लो म्हणतो तो डायरेक्ट इंजिनला येऊन भेटणार आहे. तर त्याच्यामुळे रेडिएटरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. रेडिएटरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली म्हणजे अल्टिमेट इंजिनमधलं जी हीट डिसिपेशन आहे ते प्रॉपर होणार आहे. त्याच्यानंतरनं ॲसेसिबिलिटी टू व्हेरियस इंजिन कंपोनंट इज इझी. बघा आता म्हणजे काय की इंजिनमधले काही पार्ट जर खराब झाले आणि फ्रंटला जर असेल तर आपण काय करू शकतो, ते बोनेट ओपन करायचं आणि लगेच इंजिनमध्ये कुठं काय प्रॉब्लेम झाला आहे ते बघू शकतो. पण तेच जर इंजिन रिअरला असेल तर तिथं कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस होतं. ठीक आहे, मग तिथं प्रॉपर गॅरेजला नेऊन वगैरे आपण तेच आपल्याला तिथं त्याचं मेंटेनन्स वगैरे करावं लागतो. पण इथं काय की इमिडिएट काही जर अडचण आली तर आपण लगेच ते बोनेट ओपन करून इंजिनमध्ये कुठल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे वगैरे किंवा कूलंट वगैरे चेंज करत असेल तर लगेच इमिडिएट आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिअर व्हील ड्राईव्ह विथ फ्रंट इंजिन ॲट फ्रंट. म्हणजे काय की फ्रंट व्हील ड्राईव्हचे आपले डिसएडव्हान्टेजेस काय. मग बघा, वी रिक्वायर्ड टू यूज प्रोपेलर शाफ्ट. आता याच्यामध्ये काय होतं की इंजिन राहतं पुढच्या बाजूला आणि ड्रायव्हिंग ॲक्सेल राहतो मागच्या बाजूला. मग त्यांच्यामध्ये दोघांना एक इंटरमिडिएट कनेक्ट करावं लागतं. मग कनेक्ट करण्यासाठी प्रोपेलर शाफ्ट लागतो आणि त्याच्यामुळं काय होतं, प्रोपेलर शाफ्टमुळं गाडीची जी डिझाईन राहते म्हणजे जे पॅसेंजर्स बसण्यासाठी वगैरे जे राहतात तर ती डिझाईन थोडी चेंज करावं लागते आणि कनेक्शन प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला प्रोपेलर शाफ्ट लागतो. मग प्रोपेलर शाफ्ट आहे मग त्याची काय होती, कॉस्ट इन्क्रीज होती. मग प्रोपेलर शाफ्टमुळे गाडीची कॉस्ट पण थोडीशी इन्क्रीज होते. लेंथ ऑफ द ट्रान्समिशन इन्क्रीजेस. मग बघा आता लेंथ ऑफ द ट्रान्समिशन इन्क्रीज होतं कारण की आपण ते काय की जसं तुम्हाला म्हणलं बघा मागच्या वेळेस की सिंगल युनिट राहतं तर सिंगल युनिटमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप बसवावं लागतं. म्हणजे ती ट्रान्समिशनची लेंथ पण काय होणार, इन्क्रीज होणार आहे. हायर नॉईस ट्रान्समिटेड फ्रॉम फ्रंट इंजिन टू ड्रायव्हर कॅबिन. आता इंजिन कुठं राहतं, पुढच्या बाजूला राहतं. मग इंजिनमध्ये काय नॉकिंग होणार म्हणजे आवाज प्रोड्यूस करणार. मग तो जो आवाज आहे तो कॅबिनमध्ये येणारच आहे. ठीक आहे, कारण इंजिन कुठे आहे, फ्रंटला आहे. फ्रंटला असल्यामुळे तो काय की आवाज जो आहे पाठीमागच्या साईडलाच फ्लो होणार आहे. म्हणजे तो अल्टिमेटली कुठे येणार आहे, कॅबिनकडे येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हायर नॉईस ट्रान्समिटेड फ्रॉम फ्रंट इंजिन टू ड्रायव्हर कॅबिन. मग it requires large brake pads at the front wheel because of higher weight being transmitted from the front wheel while disaccelerating. मग बघा आता काय की याच्यामध्ये अजून एक डिसएडव्हान्टेजेस आहे. फ्रंटला जर इंजिन असेल तर जे फ्रंट व्हील आहे त्यांना ब्रेक पॅड जास्त द्यावं लागतं. म्हणजे ब्रेक पॅडची साईज जास्त द्यावं लागते. आता ब्रेक पॅडची साईज जास्त दिली की ब्रेकिंग फोर्स काय होतो, जास्त भेटतो. ब्रेकिंग फोर्स जास्त म्हणजे ब्रेकिंगची जी इफिशियन्सी ब्रेकची ती इम्प्रूव्ह होती. म्हणजे ब्रेकची इफिशियन्सी इम्प्रूव्ह कसं काय होती, तर ब्रेक पॅडचा सरफेस कॉन्टॅक्ट जर इन्क्रीज झाला तर सरफेस कॉन्टॅक्ट इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, ब्रेक लवकर लागतात. पण आता ब्रेकची जी पॅडची साईज आहे ती इन्क्रीज का बरं करायची, कारण की इंजिनचं वेट कुठे आहे, पुढच्या बाजूला आहे. म्हणजे ऑब्विसली वेट काय की इंजिनचं पुढच्या ॲक्सेलवरती आणि पुढच्या ॲक्सेलवरती असल्यामुळे काय होणार आहे, इनर्शिया पण तेवढं जास्त प्रोड्यूस होणार आहे. मग ती इनर्शिया काय की इनर्शिया प्युअर मासवरती डिपेंड राहतो. मग मास इन्क्रीज झालं, वेट इन्क्रीज झालं म्हणजे इनर्शिया इन्क्रीज झालं. मग इनर्शियाच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला जे ब्रेक पॅड आहे ते काय करावं लागतं, मोठ्या साईजची द्यावं लागतं. मग इथे दिलेलं बघा, इट रिक्वायर्स लार्ज ब्रेक पॅड ॲट द फ्रंट व्हील बिकॉज ऑफ हायर वेट being transmitted on the front wheel while disaccelerating. म्हणजे ज्यावेळेस गाडीला आपण डिसॲक्सेलरेट करणार आहे म्हणजे तिची गती कमी करायचा प्रयत्न करणार. मग गती कमी कधी होऊ शकते, ज्यावेळेस ब्रेक लावल्यावरती. जर आपण ब्रेक पॅड छोटे दिले तर ब्रेक पॅड काय होणार, लवकर विअर आउट होणार आणि आपल्याला ब्रेकिंग फोर्स पण जास्त लागणार. त्याच्यासोबत आपल्याला ब्रेक म्हणजे इफिशियंट ब्रेकिंग भेटणार नाही. म्हणजे गाडी लवकर थांबणार नाही, स्लिपेज होऊ शकते. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला ब्रेक पॅड पण काय करायचे, मोठी द्यायची. मग बघा जनरली जर अशा गाड्या जर असेल फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्हच्या तर जे फ्रंटला जे पण व्हील्स असतात त्यांना जनरली काय दिलेलं राहतं, डिस्क ब्रेक दिलेलं राहतं. किंवा फोर व्हीलरमध्ये सगळ्याच व्हीलला काय राहतं, डिस्क ब्रेकच राहतं शक्यतो. बट जनरली काय आहे की डिस्क ब्रेक समोरच्या व्हीलला दिलेलं राहतं. ठीक आहे, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला
मग तुम्हाला सगळ्यात समजलं का आता फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह मध्ये काय आहे की इंजिन फ्रंटला जातं आणि ड्रायव्हिंग ॲक्सल रिअरला दिलेला राहतो आणि त्याला कनेक्ट करायसाठी युनिव्हर्सल जॉईंट आणि प्रोपेलर शाफ्ट यूज केला जातो. मग तो काय कोणाकोणाला जॉईन करतो तर डिफरन्शियल आणि गिअरबॉक्सला जॉईन करायचं काम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आता आपल्याला फ्रंट इंजिन याचे आपण ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले. आता बघा आपल्याला बघायचं रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता इंजिन कुठं राहणार आहे रिअरला राहणार आहे आणि ड्रायव्हिंग ॲक्सल पण कुठं दिलेला असणार आहे रिअरलाच दिलेला असणार आहे. बघा तर इथं पॉईंट नंबर 3 दिलेला आहे रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. मग पेपरमध्ये कधी कधी काय होतं शॉर्टकटमध्ये प्रश्न येतो. शॉर्टकटमध्ये म्हणजे ते दिलेलं राहतं एक्सप्लेन RE एक मिनिट ते दिलेलं असतं बघा एक्सप्लेन RERWD. RERWD म्हणजे काय आहे की रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. मग रिअरला इंजिन राहणार आहे. रिअर म्हणजे काय पाठीमागची साईड आणि पाठीमागच्या साईडलाच इंजिन असणार आहे आणि ड्रायव्हिंग ॲक्सल जो आहे तो पण कुठं असणार आहे पाठीमाग असणार आहे. तर बघा आपण आता डिटेलमध्ये बघू. बघा एक्सप्लेन इथं डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. मग डायग्राममध्ये बघा आता लक्ष द्या इथं ही कोणती साईड आहे फ्रंट साईड आहे. बघा इथं दिलेली ही कोणती साईड आहे फ्रंट साईड, फ्रंट साईड ऑफ व्हेकल. ठीक आहे. आता हा टॉप व्ह्यू आहे. हा कोणता व्ह्यू आहे टॉप व्ह्यू. हा कोणता व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू. हा कोणता व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आहे. ठीक आहे. मग टॉप व्ह्यूमध्ये जर बघितलं आपण तर जो फ्रंट साईड आहे तर फ्रंट साईडला बघा इथं काय की कॉईल स्प्रिंग यूज केलेलं आहे ॲज अ सस्पेन्शन म्हणजे शॉकऑफ. आणि त्याच्यानंतर ना हा जो ॲक्सल आहे इथं काय आहे की हे सिंगल युनिटी म्हणजे हे काय इंडिपेंडंट युनिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पाठीमागच्या साईडला इथं इंजिन दिलेलं आहे. इंजिन कुठं दिलेलं आहे बॅक साईडला. हे काय आहे इंजिन. त्याच्यानंतर क्लच. क्लच नंतर इथं काय गिअरबॉक्स. गिअरबॉक्स नंतर इथं युनिव्हर्सल जॉईंट दिलेले आहे. ठीक आहे. आणि इथंच सिंगल युनिटमध्ये ट्रान्समिशन सिस्टम असतं त्याच्यामध्ये डिफरन्शियल पण तिथंच इमिडिएट अटॅच केलेलं असतं गिअरबॉक्स नंतर. आणि त्याच्यानंतर हे काय आहे ड्रायव्हिंग ॲक्सल आहे. हा कोणता आहे ड्रायव्हिंग ॲक्सल. ड्रायव्हिंग ॲक्सल म्हणजेच कोणता आहे हा रिअर ड्रायव्हिंग ॲक्सल. रिअर ड्रायव्हिंग ॲक्सल. आणि हा काय आहे रिअर व्हील. ही काय रिअर व्हील. मग तुम्ही जर पॉवर फ्लो जर ऑब्झर्व केला तर पॉवर फ्लो कसा होत असेल बघा. सगळ्यात पहिले पॉवर कुठे प्रोड्यूस होती इंजिन. कुठं प्रोड्यूस होणार आहे इंजिन मध्ये. इंजिन नंतर ती पॉवर कुठे जाणार आहे गिअर क्लचमध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे क्लचमध्ये. क्लच नंतर ती कुठे जाणार आहे गिअरबॉक्स. गिअरबॉक्स गिअरबॉक्स नंतर कुठे जाणार डायरेक्ट मध्ये राहणार आहे युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंट नंतर बघा युनिव्हर्सल जॉईंट आणि डिफरन्शियल तिथे एकमेकांनाच अटॅच असणार. ठीक आहे. सिंगल युनिट राहते डिफरन्शियल. डिफरन्शियल थ्रू लगेच रिअर ॲक्सल. रिअर ॲक्सल. रिअर ॲक्सल म्हणून कुठे जाणार रिअर व्हील. रिअर व्हील. ठीक आहे. मग पॉवर कशी कशी फ्लो होणार पहिले इंजिनमध्ये येणार. इंजिनमध्ये आल्यानंतर कुठे जाणार ती पॉवर इंजिनमधून क्लचमध्ये येणार. क्लचमधून गिअरबॉक्समध्ये. गिअरबॉक्समधून युनिव्हर्सल जॉईंट आणि डिफरन्शियल सिंगल युनिटमध्ये दिलेलं राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच याच्यामधून रिअर ॲक्सलला रिअर ॲक्सलमधून रिअर व्हीलला. म्हणजे पॉवर काय की पाठीमागच्या साईडलाच प्रोड्यूस होणार आहे कारण की इंजिन पाठीमाग आहे आणि नंतर लगेच ती कुठं जाणार आहे पाठीमागच्याच ॲक्सलला अटॅच करायला असल्यामुळे पाठीमागच जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे पाठीमागच्या ड्रायव्हिंग ॲक्सलला जाणार. तर मग बघा हा लेआउट इथं फ्रंट व्ह्यूमध्ये दाखवले बघा. ही स्पिअर व्हील. स्पिअर व्हील म्हणजे काय एक्स्ट्रा व्हील ते समोर ठेवलेलं राहतं. फ्युएल टँक समोर राहतो. त्याच्यानंतर बघा इथं स्टेअरिंग मेकॅनिझम. आता स्टेअरिंग मेकॅनिझम ऑलवेज कुठे राहणार आहे फ्रंटला. आणि हे काय ड्रायव्हर कॅबिन आहे आणि हे शीट्स आहे वगैरे. ठीक आहे. मग इंजिनचं युनिट ते बघा इथं दाखवलेलं आहे. मग समोरच्या बाजूला कधी कधी काय होतं की रॅडिएटर दिल्या जातं. मग समोरच्या बाजूला रॅडिएटर असेल तर रॅडिएटरचे कनेक्शन आपल्याला इथपर्यंत प्रोव्हाइड करावं लागते. नाही तर मग इथं पाठीमागच रॅडिएटर दिलेलं राहतं. ठीक आहे. मग त्याचं एवढं इफिशियंट वर्किंग होत नाही कारण की त्याला फ्रेश एअर भेटत नाही. मग आता आपण डिटेलमध्ये बघू बघा इथं. मग बघा दिस टाईप ऑफ लेआउट इल्युमिनेट प्रोपेलर शाफ्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोपेलर शाफ्टची गरज नाही का कारण की इंजिन कुठं दिलेलं आहे बॅक साईडला आणि तिथंच काय जागीच म्हणजे नाही का जवळच काय आहे रिअर ॲक्सल ड्राईव्ह म्हणजे रिअर ॲक्सल आहे म्हणजे जो ड्रायव्हिंग ॲक्सल आहे. त्याच्यामुळे इथं काय की आपल्याला प्रोपेलर शाफ्टची गरज नाही. इंजिन इज माउंटेड ॲट रिअर. इंजिन कुठं राहणार आहे रिअरला. अँड ड्राईव्ह इज ऑल्सो माउंटेड ॲट रिअर. ड्रायव्हिंग ॲक्सल जो आहे तो पण कुठं माउंट केलेला राहणार आहे रिअरलाच. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा टाटा नॅनो.
टाटा नॅनो कार जी होती त्याच्यामध्ये काय की रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह होतं. काय होतं? रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. त्याच्यामुळे तिचं डिझाईन काय केलेलं होतं त्यांनी एकदम छोटं आणि कॉम्पॅक्ट बनवलेलं होतं. आणि ती कार काय होती? स्वस्त पण होती. काय होती? स्वस्त होती. का? कारण की इंजिनचं युनिट काय आहे की छोटं राहतं आणि मग बाकीची जी अरेंजमेंट आहे ती काय आहे की त्या इंजिनच्या कॅपॅसिटीनुसार आपण डिझाईन करू शकतो. मग त्याच्यामुळे ही गाडी काय होती? स्वस्त होती. ठीक आहे. टाटा नॅनो. टाटा नॅनो मॉडेल नाही का, म्हणजे टाटा नॅनो बनवाय मागं जे कंपनी त्यांचं काय विजन होतं की सगळ्यांकडे 4 व्हीलर पाहिजे. म्हणजे काय की छोटी गाडी जी इफिशियंट पण असणार आहे प्लस कमी प्राईसमध्ये पण असणार आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, द ड्राईव्ह चेन इन धिस टाईप लेआउट इज गिवन ॲज बिलो. मग ड्राईव्ह चेन बघा म्हणजे पॉवर फ्लो. ठीक आहे. ड्राईव्ह चेन कशी आहे? सगळ्यात पहिले पॉवर प्रोड्यूस होणार आहे इंजिनमध्ये. कुठं प्रोड्यूस होणार आहे? इंजिनमध्ये. मग इंजिन नंतर कुठं जाणार ती? क्लचमध्ये. क्लच नंतर कुठं जाणार? गिअर बॉक्समध्ये. गिअर बॉक्समधून युनिव्हर्सल जॉईंट आणि डिफरन्शियलचं सिंगल युनिट राहतं म्हणजे डिफरन्शियल नंतर द युनिव्हर्सल जॉईंट नंतर कुठं जाणार? रिअर ॲक्सलमधून कुठं जाणार? रिअर व्हीलला. ठीक आहे. म्हणजे पॉवर कुठं जाणार आहे? इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, डिफरन्शियल, युनिव्हर्सल जॉईंट आणि रिअर ॲक्सल अटॅच असलेले रिअर व्हील्स. ठीक आहे. मग तुम्हाला आता रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह समजलं का? ह्याच्यामध्ये काय की इंजिन पण पाठीमागं असणार आणि पॉवर जी ट्रान्समिट करायसाठी आपण जो ड्रायव्हिंग ॲक्सल घेतलाय तो पण कोणता घेणार? रिअरचाच घेणार म्हणजे पाठीमागचाच घेणार. ही कोणती साईड आहे? फ्रंट साईड आहे. ठीक आहे. फ्रंट साईड ऑफ व्हेकल. मग बघा ॲडव्हान्टेजेस. द फ्रंट ॲक्सल कन्सिस्ट ऑफ व्हेरी सिम्पल डिझाईन अँड हाऊजेस द स्टेअरिंग मेकॅनिझम. मग बघा आता काय की फ्रंट ॲक्सल जो आहे तो एकदम सिम्पल राहतो आणि त्याला काय आहे की जास्त काही अटॅचमेंट करायची गरज नाही. त्याला फक्त आपण काय करू शकतो? डायरेक्ट स्टेअरिंग मेकॅनिझम अटॅच करतो आणि त्याचं डिझाईन मग काय की त्याला पॉवर फ्लो म्हणजे नाही का पॉवर ट्रान्समिशन नाही. पॉवर ट्रान्समिशन नसल्यामुळं काय की तो झाला डेड ॲक्सल. कोणता ॲक्सल झाला? डेड ॲक्सल. तुम्हाला माहिती डेड ॲक्सल आणि लाईव्ह ॲक्सल म्हणजे ड्रायव्हिंग ॲक्सल आणि डेड ॲक्सल म्हणजे ज्याला पॉवर नसते. मग त्याला फक्त काय राहणार आहे? स्टेअरिंग मेकॅनिझम राहणार आहे आणि त्याच्यामुळं त्याचं डिझाईन कसं असणार आहे? फक्त एक स्टेअरिंग मेकॅनिझम अटॅच असल्यामुळं सिम्पल डिझाईन राहणार, जास्त कॉम्प्लिकेशन नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हाय वेट ऑन द ड्रायव्हिंग ॲक्सल. मग जास्त वेट कुठं राहतं? ड्रायव्हिंग ॲक्सलवरती. मग ड्रायव्हिंग ॲक्सलवरती जास्त वेट असल्यामुळं काय होतं की लोड सगळा ड्रायव्हिंग व्हीलवरती येतो. मग ड्रायव्हिंग व्हीलवरती आल्यामुळं काय की त्यांचा रोड सरफेस सोबत कॉन्टॅक्ट चांगला येतो. का? कारण की जर त्याच्यावरती जास्त लोड असेल तर रोडसोबत ट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त भेटतो आणि ट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त भेटल्यामुळं व्हील्सला चांगली ग्रिप भेटते. ठीक आहे. मग बघा, इट प्रोव्हाइड एक्सलंट ट्रॅक्शन म्हणजे काय की व्हील आणि सरफेसचा चांगला कॉन्टॅक्ट होतो अँड ग्रिप ऑन द स्टेप हिल्स. मग बघा ज्यावेळेस गाडी चढवली जाते तर त्यावेळेस काय होतं की लोड सगळा ड्रायव्हिंग ॲक्सलवरती असल्यामुळं काय होतं की गाडीला ट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त भेटतो आणि गाडी चांगली चालते. ठीक आहे. नंतर रिअर फ्लोअर कॅन बी मेड फ्लॅट ड्यू टू द अब्सेन्स ऑफ प्रोपेलर शाफ्ट. आता बघा ॲक्च्युली हा फ्लोअर पाहिजे, रिअर फ्लोअर नाही पाहिजे. ठीक आहे. रिअर फ्लोअर. आता बघा की पहिली जी व्हेकल होती त्याच्यामध्ये असा अटॅच काय होता? प्रोपेलर शाफ्ट होता आणि त्याच्यामुळे इथं काय की मधल्या साईडला थोडीशी पॅसेंजर कॅबिनची आपल्याला डिझाईन चेंज करावं लागायची. पण इथं काय की प्रोपेलर शाफ्ट वगैरे काही नाही. मग इथं काय की जो मधला इंटरमिडिएट फ्लोअर आहे तो आपण काय करू शकतो? फ्लॅट डिझाईन करू शकतो. काय करू शकतो? फ्लॅट डिझाईन करू शकतो. हे रिअर नाही इथं. ठीक आहे. मिस्टेक झालेली. मग फ्लोअर कॅन बी मेड फ्लॅट ड्यू टू द अब्सेन्स ऑफ प्रोपेलर शाफ्ट. म्हणजे इथं जी पॅसेंजर कॅबिन राहणार आहे आपण तिला एकदम परफेक्ट फ्लॅट बनवू शकतो जशी पाहिजे तशी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ड्रायव्हर कॅबिन इज वेल आयसोलेटेड फ्रॉम इंजिन नॉईस. आता इंजिन पाठीमाग बसवलंय त्याच्यामुळे इंजिनचा नॉईस पण कुठे राहणार आहे? पाठीमागच राहणार आहे. मग ड्रायव्हर कॅबिनला इंजिन काय आहे म्हणजे ड्रायव्हर कॅबिन पासून इंजिन कुठे आहे? खूप दूर आहे. मग दूर असल्यामुळं ड्रायव्हर कॅबिनमध्ये नॉईस येणार नाही. म्हणजेच इंजिन काय राहणार आहे? आयसोलेटेड राहणार आहे. ठीक आहे. सॉरी, ड्रायव्हर काय राहणार आहे? ड्रायव्हर कॅबिन आयसोलेटेड राहणार आहे. आयसोलेटेड फ्रॉम इंजिन नॉईस बिकॉज ऑफ इंजिन इज ॲट रिअर. इंजिन कुठे आहे? रिअरला आहे. पॅसेंजर आर कम्फर्टेबल फ्रॉम द इंजिन नॉईस. मग जे कोणी पॅसेंजर गाडीमध्ये बसणार आहे त्यांना पण इंजिनचा आवाज येणार नाही. ठीक आहे. आणि हीट अँड फम्स. आता बघा इंजिन काय आहे की इंजिन एक असा मेंबर आहे तो काय करतो? केमिकल एनर्जी घेतो पेट्रोल किंवा डिझेलच्या फॉर्ममधून आणि तिला काय करतो? हीट एनर्जीत कन्वर्ट करतो आणि हीट एनर्जीत कन्वर्ट झाल्यानंतर ती जी हीट आहे ती काय करते? थ्रस्ट प्रोड्यूस करते. थ्रस्ट काय होतो? मेकॅनिकलमध्ये पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट थ्रू मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. तर मग आता काय की तिथं नॉईस पण प्रोड्यूस होतो, हीट पण जनरेट होते आणि फम्स पण क्रिएट होतं.
तर मग ते ज्या सगळ्या गोष्टी तर त्या काय आहे की पॅसेंजरला म्हणजे कम्फर्टनेस प्रोव्हाइड नाही करीत, त्या सगळ्या पॅसेंजरला काय करतात, त्रास देतात. तर मग त्या सगळ्या गोष्टी कुठे राहणार आहे, पाठीमागे राहणार आहे. आणि जे ड्रायव्हर नाही का पॅसेंजर कॅबिन ते पुढं असणार आहे. मग सगळा आवाज कुठे पाठीमागे, मग पॅसेंजरला या सगळ्या गोष्टीचा सेन्स होणार नाही. म्हणजे सेन्स होणार नाही म्हणजेच काय की त्याला कम्फर्टनेस जास्त भेटेल. एअरकॉनॉमिकली कसं राहणार आहे, कम्फर्टेबल राहणार आहे. ठीक आहे, हे होते जे ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस बघा. रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्हचे डिसॲडव्हान्टेजेस. नॅचरल कुलिंग ऑफ इंजिन इज नॉट पॉसिबल. याच्यामध्ये काय की नॅचरल कुलिंग पॉसिबल नाही, मग आपल्याला तिथं AC प्रोव्हाइड करावं लागते इंजिनला पण. ठीक आहे, त्याच्यानंतर हेन्स इट्स रिक्वायर्ड पॉवरफुल फॅन रेडिएटर्स. मग आता इंजिनला पण AC प्रोव्हाइड करावं लागतं किंवा इंजिनमध्ये काय की पॉवरफुल रेडिएटर बसावं लागतं, जेणेकरून काय होणार, इंजिनमध्ये प्रोड्यूस झालेली हीट डिसिपेट करेल. ठीक आहे, कारण तिथं नॅचरल एअर भेटत नाही. त्याच्यानंतर क्लच अँड गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम इज टू लॉंग. मग बघा आता गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम जे तर ती इंजिन कुठे पाठीमागे, इंजिनपासून ती शिफ्टर मेकॅनिझम कुठे न्यावं लागेल, ड्रायव्हरपर्यंत. म्हणजे काय की मॅन्युअल शिफ्टिंग जर असेल, मॅन्युअली गिअर जर शिफ्ट करायचे असेल तर शिफ्टर मेकॅनिझमची अरेंजमेंट कुठपर्यंत न्यावं लागेल, ड्रायव्हरपर्यंत न्यावं लागेल. ठीक आहे, मग ते काय होतं, कॉम्प्लेक्स होतं थोडंसं, कारण त्याला लॉंग अटॅचमेंट द्यावं लागते. बिकॉज ऑफ हायर वेट कॉन्सन्ट्रेशन ॲट रिअर. मग बघा आता काय की इंजिनच पाठीमागे म्हणलं जास्त वेट कुठं राहणार आहे, पाठीमागच्या साईडला राहणार आहे. ठीक आहे, ॲट रिअर द व्हेकल हॅज टेंडन्सी टू ओव्हर स्टिअर व्हाईल टेकिंग शार्प टर्न. मग बघा आता काय की सगळा लोड कुठं आहे, पाठीमागे आहे. आणि ज्यावेळेस आपण गाडीला शार्प टर्न घ्यायला जाणार आहे त्यावेळेस काय होतं की गाडीची जी टर्निंग रेडियस ती इन्क्रीज होती आणि शार्प टर्न बसत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जर शार्प टर्न मारायला गेलो तर शार्प टर्न बसत नाही. ठीक आहे, बसत नाही म्हणजे कधी कधी काय होतं की गाडी थोडीशी समोरच्या बाजूला स्किड होती. लगेज स्पेस इज ॲट फ्रंट इज रेस्ट्रिक्टेड ड्यू टू द स्मॉल कंपार्टमेंट दॅट हाऊस फ्युएल टँक अँड स्पिअर व्हील. मग बघा आता पुढच्या बाजूला काय होतं, बघा तुम्ही जर हे लेआउट जर चांगला ऑब्झर्व केला असेल तर इथं काय आहे की फ्रंट साईडला आपण काय करतो, स्पेअर व्हील पण ठेवतो. ठीक आहे, आणि हां बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला असेल स्पेअर व्हील कुठे फ्रंट साईडला ठेवलं आपण, त्याच्यानंतर तिथं फ्युएल टँक समोरच्या बाजूला राहणार. त्याच्यामुळे आपण काय की ह्या गाडीमध्ये जास्त लगेज ठेवू शकत नाही. लगेज म्हणजे काय की एक्स्ट्रा जो सामान आहे आपलं ते ठेवायला जास्त जागा नसते, कारण की तिथं समोरला फ्युएल टँक पण राहणार आहे, नंतर स्पेअर व्हीलला पण राहणार आहे. जसं जर फ्रंटला इंजिन असेल तर पाठीमागच्या साईडला आपण मोठी डिक्की काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. तशी इथं काय की समोरच्या बाजूला जेवढी जास्त मोठी डिक्की डिझाईन नाही करू शकत. असं एक त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे, मग आता आपण कोणती अरेंजमेंट बघितली, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह बघितलं. काय बघितलं, सॉरी रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, ह्या दोन ड्राईव्ह आपण बघितले. म्हणजे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये काय होतं, सॉरी रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्हमध्ये काय होतं, इंजिन पण पाठीमागच होतं आणि व्हील पण कुठं होते, म्हणजे ड्रायव्हिंग ॲक्सेल पण कुठं होता, पाठीमागचाच होता. ठीक आहे, आणि त्याच्या आधी आपण काय बघितलं होतं, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, त्याच्यामध्ये इंजिन फ्रंटला राहायचं आणि ड्रायव्हिंग पॉवर ही पाठीमागच्या साईडला दिलेली राहायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट बघा फोर व्हील ड्राईव्ह. मग आता याच्यामध्ये काय की सगळे चाकांना ड्रायव्हिंग पॉवर दिलेली असते. ठीक आहे, मग याला म्हणायचं फोर व्हील ड्राईव्ह. तर बघा आता फोर व्हील ड्राईव्ह मध्ये आता काय की फोर व्हील ड्राईव्ह जर व्हेकल असेल तर फोर व्हील ड्राईव्ह मध्ये आपण काय की इंजिन कुठं पण ठेवू शकतो. तुम्हाला जर वाटलं फोर व्हील ड्राईव्ह मध्ये काय की तुम्हाला इंजिन फ्रंटला ठेवायचं, तुम्ही फ्रंट इंजिन फोर व्हील ड्राईव्ह, त्याच्यानंतर फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह पण बनवू शकता. फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आणि 4WD म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह. ठीक आहे, तर फोर व्हील ड्राईव्हमध्ये तुम्ही इंजिन जिथं पाहिजे तिथे ठेवू शकता, पण तुम्हाला तिथं काय की एक एक्स्ट्रा अरेंजमेंट द्यावं लागते. तर एक्स्ट्रा गिअर बॉक्स बघा इथं दिलेला आहे, पुढे ट्रान्सफर गिअर, आणि याच्यामध्ये इथं काय की फ्रंटचा पण ॲक्सल ड्रायव्हिंग ॲक्सल राहतो आणि रिअरचा पण ॲक्सल काय राहतो, ड्रायव्हिंग ॲक्सल राहतो. बघा आता फ्रंट ॲक्सल आहे, याला पण डिफरन्शियल युनिट दिलेलं आहे, त्याच्यानंतर इथं पण डिफरन्शियल युनिट राहतो. ठीक आहे, तुम्ही महिंद्राची जी थार गाडी बघितली असेल तर थार गाडी काय आहे,
4x4 लिहिलेलं असतं, त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं 4x4. किंवा आर्मीच्या ज्या व्हेकल राहत्या त्या काय राहत्या 4x4 राहत्या. 4x4 म्हणजे काय की 4 व्हील ड्राईव्ह राहत्या. ठीक आहे. मग 4 व्हील म्हणजे काय की सगळ्या चाकांना आपण टॉर्क प्रोव्हाइड करणारे जेवढे म्हणजे नाही गाडीमध्ये 2 ॲक्सल आहे, दोन्ही ॲक्सलला काय करणार आपण लाईव्ह ॲक्सल म्हणून कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. कन्सिडर नाही, दोन्ही ॲक्सल लाईव्ह ॲक्सलच राहणार आहे. ठीक आहे. मग बघा इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ व्हेकल. आता 4 व्हील ड्राईव्हची गरज काय, इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ व्हेकलचा परफॉर्मन्स इन्क्रीज करायसाठी रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ऑन रफ रोड्स. मग बघा रफ रोड म्हणजे काय की जे डोंगराचे आर्मीच्या ज्या गाड्या आहेत त्या कुठं चालत्या डोंगराळ भागामध्ये वगैरे. ठीक आहे. म्हणजे इकडं की जिथं खराब रस्ता किंवा त्याच्यानंतर जे अनइवन रोड सरफेस आहे अशा केसमधून जर जायचं असेल तर तशा केसमध्ये आपण काय करणार आहे 4 व्हील ड्राईव्हची व्हेकल यूज करणार आहे. आता बघा तुम्ही जे छोटं ट्रॅक्टर बघितलं असेल, छोट्या ट्रॅक्टरचे चाकं कसे राहतात छोटे राहतात आणि छोटे असल्यामुळे ते काय की कुठं पण फसू शकतं किंवा छोट्या गड्ड्यांमध्ये पण ते अडकू शकतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय केलेलं राहतं त्यांनी छोट्या ट्रॅक्टरला 4 व्हील ड्राईव्ह दिलेलं राहतं. मग जर ते फसलं वगैरे किंवा ते मातीत पण फसतं कधी कधी, मग जर फसलं तर तशा केसमध्ये त्याला काय करायचं आपण फोर व्हील ड्राईव्हचं नाही म्हणजे ट्रान्सफर केसचं गिअरबॉक्सचं गिअर टाकायचा आणि सगळी व्हील काय करायची ड्राईव्ह करायची, जेणेकरून काय की तर कुठं जर अडकला तर सगळ्या व्हीलना काय होणार आहे इक्वल टॉर्क भेटणार आणि तो फसलेला असेल तर निघून देईल. ठीक आहे. पण मोठ्या ट्रॅक्टरमध्ये 4 व्हील ड्राईव्ह नसतं. पण मोठ्या ट्रॅक्टरच्या कॅटेगरीमध्ये पण काही ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्हवाले राहतात. आणि 4 व्हील ड्राईव्हवाले ट्रॅक्टरची थोडी प्राईस जास्त राहते. का, कारण की त्याच्यामध्ये ट्रान्सफर गिअरबॉक्स आणि फ्रंटला पण डिफरन्शियल आणि रिअरला पण डिफरन्शियल दिलेलं राहतं आणि दोन्ही बाजूला काय करावं लागतं आपल्याला प्रोपेलर शाफ्ट जॉईन करावा लागतो. ठीक आहे. तर मग बघा याच्यामध्ये दिलेलं आहे इन दिस अरेंजमेंट ऑल द फोर व्हील्स ऑफ व्हेकल आर ड्रिव्हन बाय द इंजिन, thus द मेकिंग एंटायर व्हील वेट अवेलेबल फॉर द ट्रॅक्शन. मग बघा याच्यामध्ये काय की सगळ्या चाकांना आपण काय करणार आहे ड्रायव्हिंग पॉवर देणार आहे, त्याच्यानंतर वेट डिस्ट्रीब्युशन पण इक्वल राहणार. धीज 4 व्हील ड्राईव्ह व्हेकल आर व्हेरी युजफुल ऑन हिल स्टेशन्स. इफ वन ऑफ द व्हील इज स्लिपिंग or skidding, then the other axle will transmit the tractive force to the vehicle. बघा ह्या ज्या 4 व्हील ड्राईव्हचे जे व्हेकल आहे त्याच्यामध्ये काय आहे की ज्या हिल स्टेशन म्हणजे डोंगराळ भाग वगैरे, तर अशा केसमध्ये काय होणार ह्या जास्त इफेक्टिव्हली चालणार आहे. का, कारण की तिथं काय की एखादं व्हील जर फसलं किंवा एखादा ॲक्सल जर फसला आणि तिथंच त्याचं स्लिपिंग व्हायला लागलं किंवा स्किडिंग व्हायला लागलं, तर अशा केसमध्ये आपण काय करणार दुसऱ्या ॲक्सलला पण पॉवर ट्रान्समिट करणार आणि मग काय होणार ती फसलेली व्हेकल निघून येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे बघा स्टेअरिंग ऑफ 4 व्हील ड्राईव्ह इज हार्ड टू ऑपरेट कम्पेअर्ड विथ अदर टाईप ऑफ ड्राईव्ह. मग याच्यामध्ये काय की स्टेअरिंग व्हील ऑपरेट करणं थोडंसं हार्ड असतं ॲज कम्पेअर टू बाकीच्या अरेंजमेंटमध्ये. ठीक आहे. मग बघा इथं 4 व्हील ड्राईव्ह त्यांनी अरेंजमेंट दाखवली. तुम्ही जर चांगली ऑब्झर्व केली तर बघा इंजिन कुठे इथं इंजिन फ्रंटला आहे. ठीक आहे. हा काय इंजिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं दिलेलं आहे क्लच. इथं काय दिलेलं आहे क्लच आणि गिअरबॉक्स. आता बघा हा गिअरबॉक्सचं काय आहे शिफ्टर मेकॅनिझम. त्याच्यानंतर इथं मध्ये दिलेलं बघा ट्रान्सफर चेन म्हणजेच काय ट्रान्सफर केस म्हणजेच ट्रान्सफर गिअरबॉक्स म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा इथून एक प्रोपेलर शाफ्ट आलाय. मग हा काय फ्रंट प्रोपेलर शाफ्ट. इथं नाव पण दिलेलं बघा फ्रंट प्रोपेलर शाफ्ट. इथं नाव दिलेलं आहे फ्रंट डिफरन्शियल. काय दिलेलं आहे फ्रंट डिफरन्शियल. त्याच्यानंतर इथं डिफरन्शियलचं आता इपी सायक्लिक विस्कस कपलिंग. आता काय की ही जी लेआउट आहे ही थोडी ॲडव्हान्स व्हेकलची, त्याच्यामध्ये इपी सायक्लिक गिअर ट्रेन आणि कपलिंग यूज करेल क्लचच्या रिप्लेसमेंटमध्ये, पण ॲक्च्युली इथं क्लच राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रिअरचा प्रोपेलर शाफ्ट आहे. हा काय रिअर प्रोपेलर शाफ्ट. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे रिअर डिफरन्शियल आणि हा रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजेच रिअर ड्रायव्हिंग ॲक्सल आणि हा फ्रंट साईड आहे. ही कोणती साईड आहे फ्रंट. आणि मग बघा ज्यावेळेस व्हेकलला गरज आहे की सगळ्या चाकांना पॉवर ट्रान्समिट करायची त्यावेळेस हे ट्रान्सफर केसचा गिअर शिफ्ट करायचा आणि इथं पण पॉवर द्यायची पाठीमागं पण द्यायची. ठीक आहे. मग हे लेआउट दिलेला होता. त्याच्यानंतर 4 व्हील ड्राईव्ह वर्किंग बघा आता कसं आहे. तर वर्किंगमध्ये काय आहे की इथं इंजिन आहे. ठीक आहे. इंजिन आपण स्टार्ट केल्यानंतर याच्यामध्ये 2 प्रोपेलर शाफ्ट असणार आहे, फ्रंट ॲक्सलसाठी एक आणि रिअर ॲक्सलसाठी एक. बघा वेन द इंजिन इज स्टार्टेड पॉवर इज ट्रान्समिटेड टू रिअर व्हील. मग बघा आता काय की जनरली सगळ्यात आधी पॉवर कुठं राहते
म्हणजे जनरली पॉवर ही पाठीमागच्या ॲक्सलला दिलेली असते. वेन शिफ्टर मेकॅनिझम, आता बघा म्हणजे काय की बाय डिफॉल्ट जी पॉवर आहे ती कुठं जाणार आहे, पहिले रिअर ॲक्सलकडे जाणार आहे. ठीक आहे. मग नंतरनं शिफ्टर मेकॅनिझम, वेन शिफ्टर मेकॅनिझम of transfer case is connected to the input shaft with the big input gear, but other shifter mechanism B is disconnected the front output shaft from the rear output shaft. In this position two wheel drive with high gear is obtained. म्हणजे बघा आता काय आहे की ट्रान्सफर केसचा जो गिअरबॉक्स आहे तो काय आहे की अटॅच करेल नसतो. मग अटॅच करायला नसल्यामुळे काय होतं की जी पॉवर आहे ती पाठीमागच्या साईडला जात राहते. सिमिलरली सिच्युएशन ऑफ 4 व्हील ड्राईव्ह इज लोअर गिअर. मग त्यावेळेस काय की 4 व्हील ड्राईव्हचा जो लोअर गिअर असतो, ऑब्विसली 4 व्हील ड्राईव्ह विथ लोअर गिअर शुड बी यूज invertibility with the low gear on the main transmission. Also transfer case engage with the stationary vehicle since it is not operated with synchronous device. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की जो गिअरबॉक्स असणार आहे गाडीमधला तो काय करणार, त्याच्यामधून एक आउटपुटचा शाफ्ट असणार आहे. तो शाफ्ट काय बाय डिफॉल्ट पाठीमागच्या साईडला कनेक्ट असणार आहे आणि मग ती पॉवर काय पाठीमागच्या साईडला ट्रान्सफर होणार आहे. मग त्यावेळेस ट्रान्सफर गिअरबॉक्सचा जो सिंक्रोनाइज डिव्हाइस राहतो तो काय की ह्या गिअरबॉक्सच्या याला कनेक्ट नसतो. पण ज्यावेळेस आपण तो ऑपरेट केल्यानंतर तो काय होतो, ह्या गिअरबॉक्सच्या डिव्हाइसला कनेक्ट होतो. कनेक्ट झाल्यानंतर ती जी पॉवर आहे ती फ्रंटला पण जाते आणि रिअरला पण जाते. ठीक आहे. म्हणजे काय की ट्रान्सफर केसचं जे गिअरबॉक्स आहे म्हणजे त्याचं जे मेकॅनिझम ते जोपर्यंत आपण सिंक्रोनाइज डिव्हाइसला अटॅच करत नाही तोपर्यंत पॉवर काय होत नाही पुढच्या, म्हणजे नाही का दुसरा जो आपला दोन्ही पण ॲक्सल काय राहते, ड्रायव्हिंग ॲक्सल राहते, म्हणजे फ्रंट पण आणि रिअर पण, तर फ्रंटला जात नाही. ज्यावेळेस आपण तो एंगेज करणार आहे त्याच वेळेस काय होतं, पॉवर सगळ्या व्हीलला जाणार आहे. तर अदरवाईज ते काय असणार आहे, बंद असणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा तुम्ही ते छोटं ट्रॅक्टर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑलवेज 4 व्हील ड्राईव्ह नसतं. म्हणजे काय की नॉर्मल कंडिशनला आपण रिअर व्हील ड्राईव्ह पण ऑपरेट करू शकतो आणि जिथं गरज पडेल तिथं ते आपण ऑपरेट करू शकतो. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस, ट्रॅक्शन इज नियरली डबल कम्पेअर टू 2 व्हील ड्राईव्ह लेआउट. मग आता काय होतं की फ्रंटचे पण व्हील ड्रायव्हिंग व्हील राहतात आणि पाठीमागचे पण व्हील ड्रायव्हिंग राहणार. तर मग काय होणार आहे की जी ट्रॅक्शन फोर्स तो काय होणार आहे, डबल होऊन जाणार आहे, कारण की चारही व्हील पण काय होणार आहे, पॉवर टॉर्क ट्रान्समिट करणार आहे. ठीक आहे. नंतर ना हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स इन नॉर्मल कंडिशन कॅन बी कॉन्फिगरेटेड टू इल्युमिनेट फ्रंट व्हील ड्राईव्ह ऑर रिअर व्हील ड्राईव्ह. मग बघा नॉर्मल कंडिशनमध्ये आपण काय की एक ड्रायव्हिंग ॲक्सेलवरती पण गाडी चालू शकतो. तुम्हाला वाटलं फ्रंटवर चालवायची तर फ्रंटवर चालू शकता, तुम्हाला वाटतं रिअर व्हील ड्राईव्हवरती चालवायची तर रिअर व्हील ड्राईव्हवरती पण चालू शकता नॉर्मल कंडिशनमध्ये. तुम्हाला वाटलं ऑल व्हील ड्राईव्ह बंद करून ठेवायचं तर तुम्ही बंद पण करून ठेवू शकता ट्रान्सफर गिअर्सच्या एंगेज आणि डिसएंगेजमेंट करण्या थ्रू, म्हणजे सिंक्रोनाइज डिव्हाइसला तो कनेक्ट नाही करायचा. गिव्स द सफिशियंट पॉवर, दिस रिझल्ट unparalleled acceleration, driver's ability on the surface with less than the ideal grip and superior engine braking on loose surfaces. म्हणजे काय की हे काय की पॉवरफुल आपल्याला काय देणार आहे, म्हणजे इफिशियंट ड्रायव्हिंग देणार आहे. का, कारण की गाडी कशा पण अनइवन पॅरलल सरफेसवरून जाऊ द्या, त्याच्यानंतर खराब सरफेस असेल जिथं खड्डे वगैरे तिथं पण आपल्याला ग्रिप कशी भेटणार आहे, प्रॉपर भेटणार आहे. का, कारण की चारही व्हीलमधली म्हणजे नाही का कुठलं व्हील काय होणार आहे, प्रॉपर सरफेस सोबत ग्रिपमध्ये येणार आहे आणि जेणेकरून काय होईल, आपली व्हेकलला चांगला टॉर्क ट्रान्समिट होणार आहे आणि ब्रेकिंग पण इफिशियंट असणार आहे. का, कारण की इथं जे व्हील्स आहे त्यांची जी कनेक्टिव्हिटी कशासोबत, रोडसोबत म्हणजे ट्रॅक्शन, तर ते प्रॉपर ग्रिप घेणार आणि त्याच्यामुळं व्हेकलच्या मुवमेंटमध्ये पण फायदा होणार प्लस ब्रेकिंगमध्ये पण फायदा होणार. नंतर नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस. तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ व्हेकल इज हाय. तर सगळ्यात मेन डिसएडव्हान्टेजेस आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट इज हाय. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हाय काय, कारण की त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काय देणार आहे, ट्रान्सफर केस गिअरबॉक्स देणार आहे, त्याच्यानंतर 2 प्रोपेलर शाफ्ट देणार आहे, 2 युनिव्हर्सल जॉईंट देणार आहे, 2 डिफरन्शियल देणार आहे. तर त्याच्यामुळे याची कॉस्ट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मोर कंपोनंट अँड कॉम्प्लिकेटेड ट्रान्समिशन. आता मोर कंपोनंट म्हणजे काय की 2 शाफ्ट, 2 प्रोपेलर शाफ्ट, 2 युनिव्हर्सल जॉईंट. आता एक युनिव्हर्सल जॉईंट एका शाफ्टला 2 राहते म्हणजे 4 युनिव्हर्सल जॉईंट येणार. त्याच्यानंतर 2 ड्रायव्हिंग ॲक्सल द्यायची, तर ड्रायव्हिंग ॲक्सलची पण कॉस्ट काय होती, इन्क्रीज होती. ठीक आहे. आणि त्याचं डिझाईन करणं पण कॉम्प्लिकेटेड असतं. इन्क्रीज
पॉवर ट्रेन मास, रोटेशनल इनर्शिया अँड पॉवर ट्रान्समिशन लुजेस. मग बघा आता इथं काय आहे की पॉवर ट्रान्समिटिंग मेंबर इन्क्रीज झाले. मग मेंबर इन्क्रीज झाले म्हणजे त्यांच्यामध्ये होणारं फ्रिक्शन पण इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या वेटमुळे इनर्शिया पण प्रोड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट रोटेशनल इनर्शिया. आता रोटेशनल इनर्शिया म्हणजे काय की ड्रायव्हिंगमध्ये म्हणजे नाही का जे ड्रायव्हिंग मेंबर आहे ते ड्राईव्ह होणार, त्यांच्यामध्ये रोटेशनल इनर्शिया पण प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे काय की वेट इन्क्रीज झालं, मेंबर्स इन्क्रीज झाली, त्यांच्यामध्ये होणारं फ्रिक्शन पण इन्क्रीज झालं. ठीक आहे. इन्क्रीज द फ्युएल कन्झम्पशन कम्पेअर टू 2WD. बघा मग आपण काय की 4 व्हील ड्राईव्ह जर ऑन केलं तर फ्युएल कन्झम्पशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कसं काय इन्क्रीज होणार, कारण की दोन शाफ्ट, दोन ड्रायव्हिंग ॲक्सल यांच्यामध्ये होणारं फ्रिक्शन पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार. त्याच्यामुळे फ्युएल कन्झम्पशन काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे. मग 4 व्हील ड्राईव्हचं जे एक्झाम्पल्स आहे ती महिंद्राची थार गाडी वगैरे तुम्ही जर बघितलं असेल त्याच्यावरती असं 4x4 लिहिलेलं असेल. नसं बघितलं तर बघा 4x4चं मिनिंग आहे 4 व्हील ड्राईव्ह. ठीक आहे. 4 व्हील ड्राईव्ह. मग तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह समजलं का? मग पेपरमध्ये तुम्हाला अशी डायग्राम काढावं लागेल. तर बघा इथं दिलेलं आहे, मग इथं दिलेलं आहे फ्रंट ॲक्सल, नंतर इथं दिलेलं आहे डिफरन्शियल नंतर बघा हे फ्रंट साईडचं झालं. आता इंजिनमध्ये पॉवर प्रोड्यूस होणार, नंतर ती क्लचमध्ये जाणार, क्लचमधून गिअरबॉक्समध्ये जाणार, गिअरबॉक्समधून बघा इथं ट्रान्सफर केस दाखवलेला आहे. हा ट्रान्सफर केस काय याच्यासोबत एंगेज होणार. ठीक आहे. आता काय की आपण एंगेज डिसएंगेज पण करू शकतो. हा म्हणजे नॉर्मल कंडिशनला पॉवर जी आहे ती इथून फक्त रिअर साईडला जात राहणार. म्हणजे ज्यावेळेस आपण याला कनेक्ट करू त्यावेळेस पॉवर इकडे पण जाणार. मग बघा इथं काय की स्लिपेज जॉईंट आहे. आता हा स्लिपेज जॉईंट हा प्रोपेलर शाफ्टचा पार्ट आहे. ठीक आहे. स्लिपेज जॉईंट काय करतो, लेन इन्क्रीज डिक्रीज व्हायचं काम करतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर हा आहे युनिव्हर्सल जॉईंट. युनिव्हर्सल जॉईंटचं फंक्शन माहिती तुम्हाला. नंतर इथं डिफरन्शियल. आता बघा इथं एक डिफरन्शियल आहे, फ्रंटला एक डिफरन्शियल आहे. नंतर हा पण ड्रायव्हिंग ॲक्सल आहे रिअरचा, हा पण ड्रायव्हिंग ॲक्सल आहे फ्रंट साईडचा. हे पण ड्रायव्हिंग व्हील आहे, हे पण ड्रायव्हिंग व्हील आहे. म्हणजे बघा इथं काय की ह्या अरेंजमेंटमध्ये हे एक्स्ट्रा डिझाईन आली कशाची, 2 प्रोपेलर शाफ्ट, 2 युनिव्हर्सल जॉईंट, 2 डिफरन्शियल. याच्यामुळेच गाडीची काय होती, कॉस्ट इन्क्रीज होती. ठीक आहे. मग तुम्हाला हा लेआउट पेपरमध्ये काढावं लागेल. आणि सगळ्यात मेन याच्यामध्ये हे ट्रान्सफर केस दाखवायचं नाही तर एखादं काय करते, इंजिन काढतात, प्रोपेलर शाफ्ट पण 2 दाखवतात आणि डायरेक्टच गिअरबॉक्स याला अटॅच असं दाखवून देतात. हे ट्रान्सफर केस लिहित नाही. हे जर लिहिलं नाही तर तुमची इथं मार्क काय होतं, डायरेक्ट असं 0-0 मार्क देते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ट्रान्सफर केस दाखवायचं. ट्रान्सफर केस जर दाखवलं नाही तर याचं मिनिंग काय होतं, म्हणजे तुम्हाला याचं वर्किंगच माहीत नाही असं होतं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले याचा पॉवर फ्लो कसा येणार, इंजिन, मग इंजिनमधून गिअरबॉक्सच्या आधी येणार इथं क्लच. ठीक आहे. इंजिन नंतर न क्लच नंतर न गिअरबॉक्स नंतर न येणार इथं ट्रान्सफर केस किंवा ट्रान्सफर बॉक्स म्हणू त्याला आपण, बॉक्स. ट्रान्सफर बॉक्स नंतर न 2 प्रोपेलर शाफ्ट, मग प्रोपेलर शाफ्ट ऑफ फ्रंट व्हील, मग इथं लिहा फ्रंट, आणि प्रोपेलर शाफ्ट ऑफ रिअर. मग रिअर आणि दोन्हीमधून जसं पाहिजे तशी ती पॉवर सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होती. मग दोन्ही बाजूला 2 डिफरन्शियल राहणारे, 2 ड्रायव्हिंग ॲक्सल राहणारे. ठीक आहे. अशी याची पॉवर फ्लो होणार आहे. ठीक आहे. मग सगळ्याला 4 व्हील ड्राईव्ह समजलं का? 4 व्हील ड्राईव्हमध्ये काय होतं की सगळ्या चाकांना पॉवर टॉर्क ट्रान्समिट केलेला राहतो आणि दोन्ही पण ॲक्सल काय राहतात, ड्रायव्हिंग ॲक्सल राहतात. ते कशामुळे शक्य आहे, हा ट्रान्सफर बॉक्स राहतो. हा काय ट्रान्सफर बॉक्स राहतो. ठीक आहे. या स्टार अरेंजमेंटमध्ये इथं काय दिलेलं आहे, हा ट्रान्सफर बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. या ट्रान्सफर बॉक्समुळे काय होतं, दोन्ही बाजूला पॉवर ट्रान्समिट होते. आता आपल्याला ट्रान्समिशन सिस्टमचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये याचं डिटेल वर्किंग पण बघायचं. त्याच्यामध्ये नेमकं अशी काय गिअरची अरेंजमेंट राहते की दोन्ही बाजूला इक्वल पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतं ते. ठीक आहे. याचे आपण ॲडव्हान्टेजेस पण बघितले, डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे आता सिलेबस पॉईंट 1.4 फंक्शन्स ऑफ चेसी फ्रेम बॉडी. मग आता आपल्याला 3 गोष्टींचे फंक्शन बघायचे. तर चेसी म्हणजे काय, फ्रेम म्हणजे काय आणि बॉडी म्हणजे काय, हे 3 वेगवेगळे पार्ट आहे बघा. तर तुम्ही जर चेसी बघितली तर सगळे मेन कंपोनंट बॉडी सोडून जर आपण अटॅच केले कशाला,
या फ्रेमला, तर त्याची तयार होती चेसी. म्हणजे हे काय हे झालं चेसी, हे काय झालं चेसी, आणि ही काय आहे बॉडी, ही काय आहे बॉडी. बघा, तर मग इथं आपल्याला चेसीची डेफिनेशन वगैरे ते नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. ठीक आहे. मग आज काय काय बघितलं आपण, टाईप ऑफ लेआउटमधले 3 टाईपचे लेआउट बघितले. बघा, तुम्हाला सिलेबस पॉईंटला 3 टाईपचे लेआउट दिलेले होते. तर बघा इथं सिलेबस आहे. ठीक आहे. तर व्हेकल लेआउट, सिग्निफिकन्स ऑफ लेआउट, लेआउटचं महत्व काय होतं, डिफरंट टाईप ऑफ लेआउट. मग त्याच्यामध्ये फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह होतं, त्याच्यानंतरनं फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह होतं, नंतरनं रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह होतं, नंतरनं फ्रंट 4 व्हील ड्राईव्ह. मग 4 व्हील ड्राईव्हमध्ये फ्रंट इंजिन 4 व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आणि रिअर इंजिन रिअर व्हील. म्हणजे काय की याच्यामध्ये इंजिनची अरेंजमेंट कशी पण आपण जशी पाहिजे तशी करू शकतो. तुम्हाला वाटलं 4 व्हील ड्राईव्ह दिलं, इंजिन पुढे ठेवायचं पुढे ठेवू शकता, बॅकला ठेवायचं बॅकला ठेवू शकता, पण चारही चाकांना पॉवर ट्रान्समिट होणारे ट्रान्सफर बॉक्समुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघायचे होते. तर आपण आता ते बघितलेले, म्हणजे आपला हा 1.3 पॉईंट कव्हर झाला आहे. ठीक आहे. बघा मग आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहे, बघा हे सिलेबस पॉईंट आहे. तर सिलेबस पॉईंटमध्ये आपण काय केलं, आता हे ऑटोमोबाईलची डेफिनेशन कव्हर केली, ती क्लासिफिकेशन कव्हर झालं, तर व्हेकल लेआउट पण काय केलं आपण कव्हर केले. ठीक आहे. तर मग आता नेक्स्ट बघायचं आपल्याला 1.4 मध्ये फंक्शन्स ऑफ चेसी फ्रेम बॉडी, आणि त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेकल्स, नंतर हे डेव्हलपमेंट ऑफ ऑटोमोबाईल फ्रॉम द एसेंट टाईम, म्हणजे करंट कंडिशनमध्ये डेव्हलपमेंट ऑटोमोबाईलचं काय चालू आहे. ठीक आहे, ते बघायचं आहे. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये फंक्शन्स ऑफ चेसी फ्रेम आणि बॉडी, मग त्याच्यामध्ये चेसी कंपोनंट, फंक्शन ऑफ फ्रेम, लोडिंग ॲक्शन ऑन द फ्रेम, त्याच्यानंतरनं म्हणजे काय की फ्रेमवरती कुठल्या कुठल्या टाईपचे लोड येतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, टाईप ऑफ फ्रेम, मग कन्व्हेशनल फ्रेम, सब फ्रेम, युटिलिटी फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन, हे 4 टाईपचे कन्स्ट्रक्शन बघायचे, रिक्वायरमेंट ऑफ बॉडी अँड डिफरंट टाईप ऑफ बॉडी स्टाईल्स. ठीक आहे. आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला जर ह्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता, आणि ह्या नोट्स जे आहे पूर्ण चॅप्टर कव्हर झाल्यानंतर तुम्हाला PDF मध्ये सेंड केलं जाईल. तुम्हाला जर त्या पाहिजे असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे.